नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। भारतीय डाक विभागामार्फत मेगा भरती 2026 अंतर्गत 28,000 प्लस जागांसाठी नवीन जाहिरात मिश्रण प्रसारित झालेली आहे आणि त्याबाबतच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। फक्त 10वी पासवर तुम्हाला या ठिकाणी एलिजिबिलिटी आहे अर्ज करण्यासाठी। महत्त्वाचं म्हणजे वयाची अट ओपनसाठी 18 ते 40 वर्ष त्यांनी ठेवलेली आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, यासाठी कोणतीही लेखी परीक्षा मित्रांनो होणार नाही आहे, थेट निवड आहे तुमच्या 10वीच्या मार्कांवर। सो ॲटलिस्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करून ठेवू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब या चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। या भरतीचे मित्रांनो काही महत्त्वाचे इनिशियल टप्पे आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये एकूण जागा या 28,000 प्लस आहेत। काही महत्त्वाचे मुद्दे ज्यामध्ये 28,000 प्लस जागांसाठी भरती होत आहे। महाराष्ट्रामध्ये जी जागा आहे त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण बेसिक क्वालिफिकेशन राहणार आहे, ज्यावर तुम्ही अर्ज करू शकता। परीक्षा होणार नाही आहे, विदाउट एक्झाम तुमचं 10 मार्कवर या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे। नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतं। या व्यतिरिक्त अर्जदार मेल आणि फिमेल कॅन्डिडेट दोन्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। वेतन आपण या ठिकाणी 10,000 ते 24,790 हे TRCAच्या पे स्केलमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, किंवा इमॉल्मेंट्स आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ज्याबाबतची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सो या सर्व गोष्टी जर बघितल्या तर नक्कीच एक महत्त्वाची भरती आहे, ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करणे हे इम्पॉर्टंट आहे। नोकरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो ही नोकरी 10वीच्या मार्कवर मिळवू शकता। ही जी जाहिरात आहे मित्रांनो ती भारत सरकारच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट किंवा भारतीय डाक विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। डेटची तारीख तुम्ही या ठिकाणी जाहिरातीची बघू शकता। 28 जानेवारी 2026 ला ही जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रामीण डाक सेवक 2026 साठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे। प्रॉब्ली इयरमध्ये 2 वेळा ही रिक्रुटमेंट होत असते, मात्र सध्या जानेवारी 2026 साठी ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो रिलीज करण्यात आलेली आहे। ज्यामध्ये ग्रामीण डाक सेवकच्या ब्रांच पोस्ट मास्टर BPM, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ABPM आणि डाक सेवक पदांसाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे। याबाबत आणखीन पुढे माहिती आपण घेत आहोत, ज्यामध्ये टोटल मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला की 28,000 प्लस जागा आहेत। त्या जागांचं जे माहिती आहे ती विभागानुसार आपण जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये फक्त मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगत आहे, आणि गोव्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता अमरावतीला 132 जागा आहेत। आता 132 जागा कोणत्या गावानुसार आहेत त्याची माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे। तुमचं गाव त्यामध्ये अवेलेबल आहे की तुम्ही पाहू शकता। तुमचं जवळपासचं गाव सुद्धा असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी चांगली संधी मित्रांनो मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त कॅटेगरीला तुमच्या जागा आहेत काय ते तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे, ते तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशनवर पाहू शकता। मी तुम्हाला टोटल जागा या ठिकाणी सांगत आहे। अकोल्याला 105, अहिल्यानगरला जागा आहेत, बारामतीला आहेत, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर या ठिकाणी सर्वात जास्त 325 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरला जागा आहेत, धाराशिवला, धुळेला सुद्धा 133 जागा आहेत, कोल्हापूरला 108 जागा आहेत। यानंतर तुम्ही बघू शकता मुंबई विभागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। मुंबई विभाग शहरी असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कमी जागा पाहायला मिळत आहेत। इतर ग्रामीण विभागामध्ये तुम्हाला भरपूर जागा आहेत। या व्यतिरिक्त या ठिकाणी नागपूर ग्रामीणला 305 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, आणि महत्त्वाची जागा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत। पंढरपूरला, पालघरला अशा जागा टोटल तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल। सो तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत पाहून तुमच्या गावामध्ये सुद्धा अर्ज करता येणार आहे, ज्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहे। या व्यतिरिक्त गोव्यासाठी सुद्धा जागा आहेत मित्रांनो, मात्र गोव्यासाठी तुम्हाला कोकणी भाषा ही येता आली पाहिजे। सो कोकण विभागातले कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील। कोकणी भाषा तुम्हाला 10 म्हणजे त्या ठिकाणी सर्टिफिकेट तुमचं असणे आवश्यक आहे। महाराष्ट्रामध्ये अप्लाय करण्यासाठी मराठी भाषेवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। सो जागांची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। ऑल ओव्हर 28,000 प्लस जागा भरल्या जात आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भरपूर जागा अवेलेबल आहेत। त्यानंतर बघा यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन काय लागणार आहे। सो क्वालिफिकेशन सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन तुमच्याकडे 10वी पास असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त त्यांनी दुसरं कोणतं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे। दुसरे जे क्वालिफिकेशन आहे ते आहे लोकल लँग्वेजचे अप टू 10th स्टँडर्ड। सो महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर मराठी भाषा, जर गोव्यासाठी अप्लाय करणार असाल तुम्हाला मराठी प्लस त्या ठिकाणी कोकणी भाषा असणे आवश्यक आहे, हे फार महत्त्वाचं आहे। अदर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचं थोडंफार नॉलेज पाहिजे, MSc वगैरे झालेलं असेल तर चांगली गोष्ट आहे। अर्थात सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे, मात्र MSc सर्टिफिकेटवर तुम्हाला नॉलेज आहे हे समजून जातं। नॉलेज ऑफ सायकलिंग तुम्हाला पाहिजे, आणि ॲडिक्वेट मीन्स ऑफ लिव्हलिहूड, थोडक्यात तुम्हाला लाईव्हलीहूड
इतर कोणता तरी मार्ग असणे आवश्यक आहे इन्कमचा, कारण ही परमनंट नोकरी नाही आहे मित्रांनो. तुम्हाला TRCA बेसिसवर त्या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे, ज्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सो या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. यासाठी आणखीन इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज लिमिट जर बघितला तर 18 ते 40 वर्ष एज लिमिट या ठिकाणी हे ओपनसाठी राहील. हे तुम्हाला फार महत्त्वाचं आहे, कारण 40 वर्षापर्यंतचे ओपन कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. या व्यतिरिक्त या ठिकाणी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, अपंगांना या ठिकाणी जे रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही 10 वर्ष, 13 वर्ष आणि 15 वर्ष ॲज पर कॅटेगरी पाहू शकता. EWSला कोणतेही एज रिलॅक्सेशन अवेलेबल नाही आहे, कॅन्डिडेट ओपनमध्येच मोडतील. सो यांना 18 ते 40 वर्ष एज लिमिट त्या ठिकाणी लागू राहील. त्यानंतर बघा काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट यासाठी इमॉल्वमेंट्स आणि अलाउन्स कशा प्रकारे असणार आहे. सो या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पे स्केल मिळत नाही, तर त्या ठिकाणी टाइम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स TRCA तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, ज्यामध्ये अॅन्युअल तुम्हाला 3% इन्क्रीमेंट पाहायला मिळते. यामध्ये जर बघितला तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डिअरनेस अलाउन्स ऑन TRC त्या ठिकाणी मिळत आहे, या गोष्टी आहेत. मात्र जर बघितला तर BPM साठी ब्रँच पोस्ट मास्टरसाठी या ठिकाणी 12,000 ते 29,380चा TRCA स्लॅब आहे, या दरम्यान तुमची सॅलरी राहील. आणि ABPM आणि डाक सेवकसाठी 10,000 ते 24,470चा त्या ठिकाणी मित्रांनो TRCA स्लॅब आहे, त्या दरम्यान तुमची त्या ठिकाणी मित्रांनो इन्कम हा राहणार आहे. सो या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. पे स्केलनुसार तुम्हाला सॅलरी मिळत नाही आहे. या ठिकाणी जे अलाउन्स आहेत, तुमचे इमॉल्वमेंट्स आहेत, ते TRCA स्लॅबनुसार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र जर गावामध्ये तुम्हाला नोकरी मिळत असेल तर नक्की मित्रांनो करणे आवश्यक आहे, कारण त्यामध्ये तुम्हाला चांगली एक त्या ठिकाणी स्टेबल जॉब मिळू शकतो. पुढे बघा या ठिकाणी कामाचं स्वरूप काय असणार आहे, तर ब्रँच पोस्ट मास्टर BPM साठी तुम्हाला डे टू डे पोस्टल ऑपरेशन जे असतील ते करायचे आहेत. मार्केटिंग, प्रमोशन, प्रोडक्टचं, सर्व्हिसेसचं करायचं आहे. सिंगल हँडेड BO BPM यांना त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. मी शॉर्टमध्ये सांगत आहे, तुम्ही डिटेलमध्ये त्या ठिकाणी रीड करू शकता. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर हे पदासाठी मित्रांनो सेल ऑफ स्टॅम्प, स्टेशनरीचं, कन्व्हेन्सचं, डिलिव्हरी ऑफ मेल या सर्व गोष्टी करायच्या आहेत. असिस्ट BPM जे ब्रँच पोस्ट मास्टर आहेत त्यांना मदत करायची आहे. मार्केटिंग, प्रमोशन करायचं, आणि इतर कामे जे काय सांगितले असतील ते सुद्धा तुम्हाला करावे लागतील. आणि डाक सेवकच्या पदासाठी तुम्हाला अगेन सेल स्टॅम्पचा, स्टेशनरीचा, त्यानंतर तुम्हाला इकडे रेल्वे ऑफिसमध्ये, मेल सर्व्हिसमध्ये त्या ठिकाणी मित्रांनो सॉर्टिंगचं काम सुद्धा करावं लागणार आहे. त्या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो जे रिसिप्ट आहे, डिस्पॅच आहे, त्याच्याही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहाव्या लागणार आहेत. सो या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुमचं कामाचं स्वरूप ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा सिलेक्शन क्रायटेरिया कशा प्रकारे होणार आहे, तर ॲप्लिकंट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट. थोडक्यात 10वीच्या मार्कवर सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट तयार होते मित्रांनो, ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होतं. यासाठी एक्झाम घेतली जात नाही, हे फार महत्त्वाचं आहे. सो त्या बेसिसवर 10th पासवर जर तुम्हाला 10th मध्ये 85 किंवा 90च्या वर स्कोर असेल तर नक्की प्रयत्न करा, तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. त्यानंतर बघा पेमेंट ऑफ फीज, यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मात्र 100 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. इतर कॅन्डिडेट जे आहेत त्यांना, म्हणजे जे कॅन्डिडेट ओपन, OBC, EWS आहेत त्यांना फक्त 100 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे, ती फक्त मेल कॅन्डिडेटला. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल, कोणत्याही कॅटेगरीमधले, किंवा SC ST ॲप्लिकेंट असाल, किंवा हँडिकॅप असाल, किंवा ट्रान्स वुमन असाल, तर तुम्हाला कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही. विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज जो आहे तो करू शकता. अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे, तर इंडिया पोस्टच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही अप्लाय करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. यासाठी 31/1/2026 पासून 14/2/2026 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. 14 ते 15 दिवसाचाच टाइम आहे, दरम्यान तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून त्या ठिकाणी फी सुद्धा भरू शकता. करेक्शन काय असेल तर त्यानंतर तुम्ही करू शकता. मात्र भरतानाच प्रॉब्ली व्यवस्थित फॉर्म भरा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला करेक्शनची गरज लागणार नाही आहे. एक जॉब शोधत असाल टेम्पररी, किंवा त्या ठिकाणी मित्रांनो तुमचे एक लाईव्हलीहूड, दुसरा कुठली तरी चांगली तुमच्याकडे बिझनेस वगैरे असेल, किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला इन्कम असेल आणि तुम्ही त्यानंतर जॉब शोधत असाल तर यासाठी प्रयत्न करू शकता. लोकली तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळू शकते या भरतीमार्फत. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.